नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपमा. तर त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे तेल, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा मोहरी, 1 चमचा हळद, कोथिंबीर, 1 टोमॅटो, 1 कांदा कापलेला आहे, कढीपत्ता, 2 ते 3 कट केलेली मिरची आणि भाजलेले खोबऱ्याचे तुकडे. तर सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून आपण रवा भाजून घेऊया. रवा भाजण्यासाठी आपण त्यात थोडंसं तेल पण ॲड करूया. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हे आपण 3 ते 4 मिनिट चांगलं भाजून घेऊया. आपण शिरा कसा बनवतो तर तसं नाही भाजायचं, त्यापेक्षा आपण थोडं कमी भाजूया, म्हणजे आपला उपमा कडू नाही होत. तीन ते 4 मिनिट झालेले आहेत. आपला रवा चांगला भाजलेला आहे. तर आपण हा एका ताटामध्ये काढून घेऊया. उपमा बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल ॲड करूया. त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकूया. ते आपण चांगले भाजून घेऊया. कढीपत्ता ॲड करूया. मिरची ॲड करूया. ते आपण तिथं हलवून घेऊया चांगलं. कांदा ॲड करूया. ते आपण 2 ते 3 मिनिट चांगलं भाजून घेऊया, म्हणजे जोपर्यंत कांदा ब्राऊन होत नाही तोपर्यंत. कांदा चांगला भाजलेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. ते चांगलं मिक्स करून घेऊया. आणि हे पण आपण 1-2 मिनिट चांगलं भाजून घेऊया. आता आपण हळद ॲड करूया. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच टाका, अदरवाईज टाकू नका. आता आपण त्याच्या शेंगदाणे ॲड करणार आहोत. आता खोबरे ॲड करणार आहोत. आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण त्यात पाणी ॲड करणार आहोत. आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर आपण जवळजवळ 2 ते 2.5 वाटी गरम पाणी टाकणार आहोत. हे पाणी आपण चांगलं गरम करून ठेवूया. आता आपलं मिश्रण चांगलं उकळलेलं आहे, तर आपण रवा ॲड करूया.
रवा पण थोडा थोडा ॲड करूया, म्हणजे यात गाठी होणार नाही. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. हे चांगलं परत आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावरती आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया. आणि 2 ते 3 मिनिट आपण मीडियम फ्लेमवरती ठेवूया. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढूया आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया. आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. तर आपला उपमा रेडी झालेला आहे. मग आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.